आपली शिवस्वराज्य यात्रा अमोल कोल्हे साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली आणि आपल्याला माहिती आहे की काल आणि आज आपण यूट्यूबवर पाहतोय की कशा पद्धतीने सध्याचं सरकार घाबरलेलं आहे। हे आता पटनाट्याच्या माध्यमातून सुद्धा आपण सगळ्यांनी ऐकलं पाहिलं आणि कोल्हे साहेब तर त्यांचा सगळा समाचार घेतायतच। त्यांच्या निवडणुकीला सुद्धा आपण पाहत होतो की स्वतःचा मतदारसंघ सोडून सगळ्या मतदारसंघात ते फिरत होते। म्हणजे एवढा कॉन्फिडन्स त्यांचा होता आणि तेवढ्या कॉन्फिडन्सनी लोकांनी त्यांना निवडून भरघोस मताने निवडून दिलं, लाखोच्या लीडनी। कारण त्यांचं काम विरोधी पक्षात असताना सुद्धा कार्यकर्ते एक चांगल्या कार्यकर्त्याला संधी मिळाल्यावर तो काय करू शकतो हे दाखवण्याचं काम कोल्हे साहेबांनी केलेलं आहे। सत्ता असल्यावर कोणी करू शकतं, पण सत्तेत नसताना सुद्धा संसद रद्द म्हणून वेळा मिळाली, पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली अमोलजी कोल्हे यांना सुद्धा संधी मिळाली आणि त्यांनी काम दाखवलं। सत्ताधारी खासदार जेवढ्या निधी आणू शकले नाहीत त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त संघाला दिला, हे अनेक पूर्ण देशाला दाखवून दिलेलं आहे, पूर्ण महाराष्ट्राने पाहिलंय। आणि म्हणून आज त्यांची ही रॅली निघत असताना गेल्या वेळी सुद्धा त्यांनी रॅली काढली। महाराष्ट्रामध्ये सगळे निघून गेल्यानंतर सुद्धा परत एकदा पवार साहेबांच्या पाठीमागे पूर्ण महाराष्ट्र उभा करण्यामध्ये अनेक नेत्यांचा वाटा आहे, तसा अमोल कोल्हे साहेबांचा सुद्धा फार मोठा सिंहाचा वाटा त्याच्यामध्ये आहे। मी प्रत्येक वेळी त्यांचे सभा बघत होतो, नवीन नवीन मुद्दे। काल तर त्यांनी एक कविता मला वाटतं फार सुंदर केली। ती कवितेच्या रूपातून हे 1500 रुपये 15 लाखावरनं 1500 वर कसे आले आणि बाकीचे सगळा समाचार त्यांनी त्या कवितेच्या माध्यमातून अतिशय सुंदर हे केलेलं आहे। कोल्हे साहेब, आपल्याला विनंती आहे की आमच्या सोलापुराला सुद्धा ती कविता आपण म्हणून दाखवा। आपल्या भाषांतर असणार आहे, पण त्यात ती कविता सुद्धा आमच्या सोलापूरकरांना आपण जरूर बनवून दाखवा, कारण ती प्रेरणादायी कविता आहे। या चाललेल्या सध्या घडामोडीला सडेतोड उत्तर त्या कवितेच्या माध्यमातून त्यांनी तयार केलेलं आहे। मी त्यांना त्यांच्या कॉलेज जीवनापासून पाहतोय, कारण माझा पुतण्या त्यांच्यापेक्षा 1 वर्ष ज्युनियर होता आणि त्यावेळी पण त्यांना मी अनेक वेळा पाहिलं आपटे कॉलेजमध्ये। आणि आपटे कॉलेजमध्ये त्यांनी पाहत होतो की त्यांची चुणक त्याच वेळी दिसत होती। शिवसेनेमध्ये सुद्धा मी असताना आम्ही एकत्र काम केलं। ते मला वाटतं गेल्या महापालिकेच्या निवडणुकीला सुद्धा कोल्हे साहेब आपण आला होता आणि त्यामुळे इथलं पॅनल केवळ आणि केवळ तुम्ही आल्यामुळं निवडून आलं, हे आम्ही विसरू शकत नाही। आज निवडणुकीच्या रणांगणामध्ये मला माहिती आहे तुम्हाला फार मोठा लोड होणार आहे, पण हा जो शहर उत्तर मतदारसंघ आहे हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून समजला जातो। 4 वेळा इथला आमदार निवडून आलेला आहे। गेल्या वेळी 76,000च्या लीडनी तो निवडून आलेला आहे आणि त्याच्या आधी सुद्धा अनेक वर्ष या ठिकाणी भाजपचा प्रभाव राहिलेला आहे। पण मी ज्यावेळेस गेल्या वेळेस उभारलो होतो, मी सुद्धा 52,000 मतं खाल्लेली आहेत 2009ला आणि फक्त 9,000 मतांनी माझा पराभव झालेला आहे। आता सुद्धा त्यांचा 76,000चा लीड आपण पाहिलाय की परवाच्या लोकसभेमध्ये तो 35,000वर आलेला आहे। म्हणजे 50% पेक्षा जास्त लीड आपण खाली आणण्यामध्ये यशस्वी झालोय। थोडं सगळ्यांनी थोडं हातभार लावलं, पक्षाशी प्रामाणिक राहिलं तर हा गड जिंकणं अवघड नाहीये। माझी सगळ्या कार्यकर्त्याला विनंती आहे, आपसातले काही भांडण असू दे, आपसातले काही आपले भांडण असू दे, आपण आपल्या घरात जरूर भांडू, परंतु ज्या समोर शत्रूच्या समोर जायचं आहे
त्या सगळं आपलं भांडण बाजूला ठेवून एकच आपला नेता, एकच आपला पक्ष, शरद पवार, शरद पवार आणि शरद पवार. कारण शरद पवार साहेबांनी दाखवलं. मी बारामतीला गेलो होतो मधल्या काळामध्ये, ज्या नुकतंच अजितदादा बाहेर पडले होते. मी तिथल्या काही कार्यकर्त्यांशी चर्चा करत होतो, मुद्दाम काही हॉटेलमध्ये बसून काही लोकांशी चर्चा करत होतो. तर त्यावेळेस लोक सांगत होते, नाही हो पवार साहेब चमत्कार करतील, पण ह्या वयात जमेल का, असं काही लोकांची शंका होती. पण मला वाटतं त्याचं उत्तर कालच्या लोकसभेमध्ये 80% वोट आपले सीट निवडून आणण्यामध्ये पवार साहेबांनी पूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे. कमी जागा घेऊन सुद्धा जास्तीत जास्त सीट आणण्याचं काम पवार साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये दाखवलेलं आहे. आजही मला माहिती आहे. आणि आता विजयदादा परत आपल्याकडे स्वघरी आल्यामुळं आपली ताकद दुपटीने वाढलेली आहे. कारण विजयदादाला मानणारा सुद्धा सोलापूर शहरामध्ये मोठा वर्ग आहे, मोठे कार्यकर्ते इथं आहेत. आणि निश्चित विजयदादाच्या आणि धैर्यशील दादाच्या मदतीने शहर उत्तरचा गड आपण पार केल्याशिवाय सोडणार नाही, एवढा आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो. कारण एक काळ होता इकडं शहरामध्ये सुशील कुमार शिंदे, ग्रामीण मध्ये विजयदादा, आणि हे दोन्ही ताकद होती पवार साहेबाची. आज ती थोडीशी मध्ये थोडी इकडं तिकडं झाली होती, पण आता ती परत ताकद एकत्र आलेली आहे. आणि त्यामुळे मला खात्री आहे की परत हा गड आपल्याकडे येणार म्हणजे येणारच. कारण आज हे सरकार घाबरलेलं आहे. बहीण लाडकी आता अचानक कशी काय झाली हो? ही लाडकी झाली नाही, कालचा लोकसभेचा रिझल्ट आहे. आणि त्याच्यामुळं ह्यांना लोकांना फसवून कसं मतं घ्यायची या दृष्टिकोनातून त्यांचे वेगवेगळे प्लॅनिंग सुरू आहेत. सुरुवातीला सुद्धा आपण पाहिलं की 15 लाख रुपये देऊ म्हणाले, महागाई कमी करू म्हणाले, अनेक आश्वासनं दिली. लोकांनाही वाटलं की बघूया एकदा, काँग्रेसला वर्षानुवर्ष आपण देतोय, एकदा ह्यांना संधी देऊन बघूया. पदरात काय पडलं? रामाला सुद्धा फसवलं. आज रामाचं मंदिर सुद्धा आज गळतंय तिथं. आज लोक, ज्या लोकांनी मतदान केलं ते लोक सांगतात आम्हाला, नाही हो आम्ही फसलो, आम्हाला फसवून आमची मतं घेतली. ही आता लोकांची प्रतिक्रिया आहे. आणि मला खात्री आहे की जरी आपल्या ह्या शहर उत्तर मध्ये आज एकही नगरसेवक नसला, काँग्रेसचाही नाही राष्ट्रवादीचाही नाही, पण तरी सुद्धा सगळ्या पक्षांनी, त्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी जर ठरवलं तर आपली ताकद त्यांच्यापेक्षा दुपटीने जास्त आहे. फक्त त्यांचा कार्यकर्ता घराघरापर्यंत जातो, तो नियोजन पद्धतीने नियोजन करून मतदान कसं मिळवायचं याचं नियोजन करतो. आपण थोडं गर्दी, रुसवा फुगवा आणि ह्याच्यामध्ये थोडंसं आपणच आपले पाय ओढतो. कृपा करून माझी विनंती आहे, कोल्हे साहेब सगळे कामं सोडून पूर्ण लोकसभेमध्ये आपले सीट निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत होते. आजही त्यांना काही गरज नव्हती. आज आजारी असताना सुद्धा जयंत पाटील साहेब सुद्धा इथे येणार होते, त्यांची तब्येत बिघडली आहे. हे सगळे नेते मंडळी आपला पक्ष वाढावा म्हणून त्यांच्या तब्येतीकडे सुद्धा न लक्ष देता जीव तोडून काम करण्याचा प्रयत्न करतायत. मग आपण काय करतोय? का फक्त पक्षाचे फक्त बेनिफिट्स आपल्याला पाहिजेत? फक्त पक्षाचे फायदे आपण घेणार आहोत का पक्षाला सुद्धा आपण काहीतरी देणार आहोत? ह्याची जाणीव आपल्याला कधी होणार आहे? त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्याला सगळ्याला आवाहन करू इच्छितो, गटबाजीचं राजकारण सोडून द्या. गटबाजीमुळे तर पक्ष संपलाय. एकही नगरसेवक या उत्तरमध्ये आपण आणू शकलो नाही. हे केवळ आणि केवळ गटबाजीमुळे झालेलं आहे. त्यामुळे ही जर गटबाजी बाजूला ठेवली तर एकच काय, दुसरा सुद्धा मतदारसंघ पवार साहेब आपल्याला सोडवून घेतील. आणि महाराष्ट्रामध्ये परत एकदा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी पूर्ण ताकदीने उभा राहील. जिल्ह्यात विजयदादा खंबीर आहेत, धैर्यशील दादा खंबीर आहेत. शहरामध्ये आपण काय करतोय याचं आत्मपरीक्षण आता कार्य
कार्यकर्त्यांनी करण्याची गरज आहे. आणि मला वाटतं जर प्रत्येक कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण केलं की पक्षाकडनं मी काय मागतो ह्याच्यापेक्षा मी पक्षाला काय देतो ह्याचं जर आत्मपरीक्षण प्रत्येक कार्यकर्त्यांनी केलं तर मला वाटतं अपयश आपल्या पदरी कधीच येणार नाही. कोसो लांब आपल्यापासून जाईल. विजय हा आपला निश्चित आहे. पण प्रामाणिकपणे कार्यकर्त्यांनी पक्षाशी प्रामाणिक राहिला तर, पवार साहेबांबरोबर राहिलं तर, आज एवढा 80-85 वर्षी सुद्धा पवार साहेब बघताय आपण जीव तोडून फिरतायत. काल एका ठिकाणी होते, उद्या एका ठिकाणी आहे. दिवसभर दिवसातून 4-4 प्रोग्राम घेत आहेत. कशासाठी? आपलं पक्ष बळकट करण्यासाठी. आणि आपण काय करतोय? त्यांनी याला उत्तरचा कार्यक्रम आहे, महेश कोटे बघून घेऊ दे, आम्हाला काय देणं घेणं आहे, अशा पद्धतीचे वल्गर स्टेटमेंट आपले काही कार्यकर्ते देत असताना पाहायला मिळतात. याचं ऐकून दुःख वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला. मी काल आलोय, पण तुम्ही जर वर्षानुवर्ष हा पक्ष सांभाळताय, तुमच्या तोंडून जर असे वक्तव्य यायला नको आहेत, पण ते दुर्दैवाने येत आहेत. हे कुठंतरी थांबवा आणि पक्षाशी प्रामाणिक राहा. आपल्या नेत्याचं काम बघा, आपल्या नेत्याशी प्रामाणिक राहण्याचं काम करा, एवढी कळकळची विनंती करतो. अधिक आपला वेळ घेणार नाही. आपण खासदार कोल्हे साहेबांना ऐकायला आलेला असल्यामुळं मी आपला दोघांच्या मधला जास्त अंतर घेऊ इच्छित नाही. मी परत एकदा सगळ्याला पक्षाशी प्रामाणिक राहा अशी कळकळीची विनंती करून रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर.